आदिवासी समाजाच्या नागरिकांनी लोणावळ्यात शेतकरी पुतळा ते लोणावळा नगर परिषद येथे पायी लॉक मार्च काढण्यात आला। तसेच नगर परिषद इमारतीच्या परिसरात घोषणा देऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात आदिवासी समाजाला संविधानाने दिलेले हक्क व अधिकार नाकारले जात आहेत। या नाकारलेल्या हक्क व अधिकाराविरोधात हा एल्गार असल्याचे जमीन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे यांनी बोलताना व्यक्त केले। या आंदोलनात ठिय्या आंदोलन करण्यात आले व नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री अशोक साबळे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले। या प्रसंगी उपस्थित माऊली सोनवणे, संस्थापक अध्यक्ष जमीन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य, करुणाताई सरोदे, महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, ॲडव्होकेट युवराज पोटे, सुनील गुजर, संघटक पुणे जिल्हा, माऊली केदारी, कार्याध्यक्ष मावळ तालुका, हबब दिनकर नाना शेटे, मावळ तालुका अध्यक्ष, सुरेखाताई माटे, अध्यक्ष लोणावळा खंडाळा, अनिता वाघमारे, सचिव लोणावळा खंडाळा, अशोक जाधव, उपाध्यक्ष मावळ तालुका, उमेश वाघ, युवक अध्यक्ष लोणावळा खंडाळा, मनीषा माटे, प्रवक्ते लोणावळा खंडाळा, राज आगाने, सचिव लोणावळा खंडाळा, तानाजी पडवळ, संतोष चाळके, संगीता घोडके, दळवी, सनभाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रगीत गाऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली। या प्रसंगी निवेदन स्वीकारल्यानंतर नगर परिषद मुख्याधिकारी श्री अशोक साबळे हे आंदोलनकर्त्यांशी बोलताना याची व्यवस्था आम्ही करू, परंतु तिथे असणारे जे कोणी राज्यकर्ते आहेत ते दबाव तंत्राचा वापर करत आहेत। एक कुटुंबशाही चालत असताना त्या कुटुंबशाहीच्या अधिकाराचा वापर, त्याचा दुरुपयोग आमच्या आदिवासी बांधवांनी करत आहेत। आणि म्हणून तिथे असताना तुम्ही जे पर्यटनाचा भाग म्हणून जे काय तिथे छोटासा तलाव आहे, त्याचं जे डेव्हलपमेंट आहे आपल्याला ज्ञात असेल, ते तलाव देखील या आदिवासींनीच राखलेला आहे। कधी काही तो दुर्लक्षित होता। आता जर त्या अधिकाऱ्यांची दुर्गंधी तुम्हाला आदिवासीची येत असेल तर इथे असणाऱ्या प्रशासनातील किंवा राज्यकर्त्यांचा जो नीचपणा, तिथे आपण जर गेलो साहेब आपल्या नगर परिषदेला, मी आता ते पत्रकारांनी वकील आहेत मित्र आमचे पाटील सरकारला सांगितलं की लोणावळा नगर परिषदेला राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा जर आरोग्याचा पुरस्कार मिळत असेल तर एकतर खंडाळा ठाकरवाडी ही लोणावळा नगर परिषदेचा भाग नाही, हे एकतर तुम्ही घोषित करा, अन्यथा आलेले पुरस्कार सगळे जमा करा आणि तुमच्या जत्रा गाडीमधून पाठवून द्या। कारण तुम्ही जर तिथे गेलात आता प्रत्यक्षात इतकी भयानक दुर्गंधी आहे की त्या दुर्गंधीने तिथे आमची माणसं मरणाचा जीवन जगत आहे। आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते पहिले तुम्ही ते बंद करून टाका, तिथं गटर वगैरे सोडण्याला। दुसरा मुद्दा असा आहे की तिथं तुमचा तलाव आणि पर्यटनानंतरचा विषय आहे, आधी आमच्या आदिवासी माणसं राहतात आणि म्हणून आपण पहिले नागरिकांच्या मूलभूत अधिकारावरती काम केलं गेलं पाहिजे। त्यांना रस्ता दिला पाहिजे, लाईट दिली पाहिजे, पाणी दिले पाहिजे। तर आपला शिक्षणाचा एक भाग आहे, तिथे आपल्या नगर परिषदेतील शिक्षण एक शाळा असेल छोटीशी, त्या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये आपल्याकडे कोणतरी अधिकारी शिपाई नावाचा कोणतरी माणूस आहे आणि त्याला तुम्ही अधिकारी म्हणून मिळवताय, तर ते मस्तपैकी देखील आम्हाला चेक केलं गेलं पाहिजे की तो शिपाई आहे की अधिकारी आहे। तुम्ही अधिकार कोणाला बहाल केलेला आम्हाला चेक केलं गेलं पाहिजे। तो तिथं जातो बेकायदेशीरपणे आमच्या लोकांचा रस्ता बंद करतो, सांगतो की नगर परिषद पर्यटनाचा हा भाग आहे। तुम्हाला पर्यटन महत्वाचं आहे की नागरिकवस्ती महत्वाची आहे हे देखील पाहिलं पाहिजे। तिथं 70-80 लोकांची लोकवस्ती आहे, तिथं मुलाबाळांचा प्रश्न आहे, त्याचे भवितव्य आहे। आणि म्हणून ते असताना तुम्ही मुंबई पुण्याच्या भांडवलदारांसाठी जर पर्यटन म्हणून आमच्या लोकांना उद्ध्वस्त करणार असाल तर हे आम्ही काय चालून घेणार नाही। यापुढे आपण कायमचे आमचे रस्ते तरतूद करून द्या। तुम्ही ते छोटे ब्लॉक लावून टाकले, ते ब्लॉक काढून टाका, आमचा रस्ता पूर्णपणे खुला करू द्या। की या मागील शिवण्णी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की गजर आम्ही केले, आज माझे पत्र आहे, 8 दिवसात मध्ये ते आम्ही तुमचा रस्ता खुला करून देऊ। पण तुम्ही आता ते बंदच करायला लागला। एक तर तुमचा जो भाग आहे एंट्रीचा आम्ही समजून घेतो, त्याला तुमचे पर्यटक येतात, पर्यटकाला त्रास नको, पण एक बाजू आमची चालू ठेवा। तुम्ही दोन्ही बाजूला आमचा रस्ते बंद करणार असाल तर आम्हाला नगर परिषद देखील बंद करावं लागेल, हे देखील आपल्या या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगतो। साहेब सगळ्यात महत्त्वाचं काम असं की त्यांना तुम्ही टॅक्स आपण घेतो, नगर परिषद स्थापन झाल्यापासून आदिवासींचा आपण टॅक्स घेतलाय, म्हणजे स्थानिक भूमिपुत्राचा टॅक्स घेतलेला आहे, त्यांना सर्व्हिस आपल्याकडे दिले गेलेलं नाही, त्यांना पाणी नाही व्यवस्थित, नळ कनेक्शन नाही। तुमच्याकडे असणारा जो काही ग्राउंड फ्लोअरचा जो कामगार आहे ना, तो साहेब असल्याचं वागतो। त्यात तुम्ही हे पण मूल्यमापन करा की भांडवलदारांना तुम्ही त्यांच्या स्विमिंग पूल साठी किती पाणी पुरवत आहे, तुमच्या पाणी किती इंची लाईन दिलेली आहे, तुमच्या पाणी पुरवठा विभागाचे जे लोक आहेत ना ते इथं राज्यकर्त्यांच्या संगणमताने काय काय काळे धंदे करतात, याच्यावर आम्हाला टीमवर्क तयार करावं लागेल।
त्याच्या आधी तुम्ही आम्हाला आमच्या कामाचा जर भाग म्हणून आमच्या स्थानक सुविधा उपलब्ध केल्या आम्ही त्या चोऱ्यामध्ये काय येणार नाही. ते तुम्हाला लकलाभ, कारण त्याप्रमाणे देखील आम्ही अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी आपण विनंती करतो आणि त्याच्यामध्ये जर काही अडीअडचणी असतील तर आम्ही तुम्हाला तसं कळवू. आपलं एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी आमच्याकडे यावं चर्चेला, आणि चर्चेतून आपण आपले सर्व जे प्रश्न आहेत तर ते सोडवण्याचा निश्चितच पॉझिटिव्हपणे आपण प्रयत्न करू.